नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शासकीय मानवंदनेसह श्री धावीरदेव महाराजांच्या जय जयकारात यात्रेचा झाला सांगता समारंभ। खासदार तटकरे श्री धावीरदेवाचे निस्सीम भक्त। 2024च्या चैत्र पौर्णिमेपासून म्हसळकरांच्या श्री धावीरदेव यात्रेला यात्रोत्सवाचे स्वरूप आले आहे। जून 2024 पासून शहरासह तालुक्यातील हिंदू वस्तीतील प्रत्येक गाव वाडीत एक वेगळेच विकासाचे पर्व सुरू झाले आहे। शहरात किमान ₹2 कोटीचा विकास निधी तर तालुक्यात तेवढ्याच क्षमतेने कोट्यावधीचा विकास निधी येत आहे, असे यावेळी हिंदू समाजाने जाहीर केले। खासदार तटकरे आणि कुटुंबीय श्री धावीरदेवांचे निस्सीम भक्त असल्याची ग्वाही हिंदू समाज म्हसळाने देऊन शहरासह तालुक्यातील तमाम हिंदू समाज तटकरे कुटुंबियांसमवेत असल्याची स्पष्टता यावेळी हिंदू समाजाने दिली। यावेळी तटकरे साहेबांच्या प्रयत्नाने 2025 पासून पोलीस मुख्यालयाकडील मानवंदना गार्डबिगुल मास्टर व पोलीस गार्ड पथकाने श्री धावीरदेव महाराजांच्या जय जयकाराने बँड पथकाने सलामी दिल्याचे सांगत खासदार साहेबांचे जाहीर आभार मानले आणि यात्रोत्सवाची सांगता झाली। यावेळी हिंदू ग्रामस्थांतर्फे यात्रोत्सवाला सहकार्य करणाऱ्या पोलीस आणि महसूल विभागाचे खासदार तटकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी शेकडो भक्तगण प्रचंड आनंदी झाले होते। खासदार तटकरे यांनी हिंदू समाजाचे रामनवमी, श्री महावीर जयंती, महात्मा ज्योतिबा फुले जयंती, श्री हनुमान जयंती, येणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती हा सर्व पवित्र काळ असतो। आजच झालेली श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे रायगडावर झालेली पुण्यतिथी, त्यासाठी देशाचे गृहमंत्री नामदार अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार व मंत्री मोठ्या प्रमाणावर आपल्या सुतारवाडी निवासस्थानी आले होते। ही पण आपल्या मतदारांसाठी सकारात्मक घटना असल्याचे तटकरे यांनी सांगितले। त्यामुळे उपस्थित श्री धावीर महाराज भक्त प्रचंड आनंदी झाला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खंबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा। भाविक बंधू आणि सहकारी मित्रांनो, माझ्या दिनांका एक मुलाचा गाव धावीर महाराज त्यांनी नतमस्तक होण्याचा ऐतिहासिक असेल तिने सांगितलं। या पवित्र वेळी आपल्या सर्वांच्या समेत या ठिकाणी मला भेटा आला। मी स्वराज्य संस्थापक, आपल्या देशाचे मानवंत छत्रपती शिवरायांची पुण्यतिथी, शिवरायांच्या जन्मी सुद्धा नतमस्तक असा दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यातला अतिशय वेगळा दिवस आहे। शिवरायांच्या प्रती आदर व्यक्त करणं नव्हे, स्मरण करत असताना वेगवेगळी स्फूर्ती त्यांच्या विचारातून त्यांनी रयतेचं राज्य उभा करत असताना घेतलेली प्रचंड मेहनत, जीवनापासून संरक्षण करण्यासाठी प्रचंड प्रमाणावरती केलेल्या लढाया या आपल्या सर्वांच्यासाठी अतिशय मूळ भरून आणणारा एक गाजलेला इतिहास। आपल्या शहरामध्ये सुद्धा धावीर मार्गाचं ग्रामदैवत आहे। या शहरातील आणि या तालुक्यातील सर्व भाविक हनुमान जयंती, रामनवमीच्या निमित्ताने वेगवेगळ्या गावातील यात्रा होत असतात, पालखी सुद्धा फिरत असते। कालपासून सुरू झालेला आपला हा उत्सव समग्र तालुक्यातील, शेजारच्या तालुक्यातील भाविक अतिशय तन्मयतेने साजरा करत असतात। गेल्या वर्षीमध्ये इथल्या सर्व सहकार्यांनी, हिंदू समाजाच्या सर्व सहकार्यांनी मला विनंती केली, कमी काळात होता, परंतु गेल्या वर्षी आपण